तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत माणिकगड फोर्ट पाहण्यासाठी. तर आपल्या सुरुवात झाली आहे भद्रावती पासून. बघू शकता मागे भद्रावती आहे. या भद्रावतीपासून आपण चाललो माणिकगड फोर्ट पाहण्यासाठी. इथून कम से कम 60 किलोमीटर आहे. तर काही वेळातच आपण पोहोचणार आहोत. आपल्या 2 बाईक्स आहे आणि आपण सर्व मित्र चाललेलो आहोत. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, फायनली अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आपण. 20 किलोमीटर आता बाकी राहिलेला आहे. बघू शकता मागे पूर्ण रान आहे आणि सर्वजण आपण रस्त्यावरती उतरू. आता इथे थोडीशी विश्रांती घेऊन आपण समोर निघणार आहोत. खूप अडचणीतून आपण इतक्या दूर आलो कारण की आपल्याला रस्ता माहीत नव्हता आणि म्हणजे आपण आपला सेकंड टाइम आहे पण रस्ता विसरला. त्यामुळे आता 1-1.5 तास आपल्याला पुन्हा वेळ झालेला आहे. आता पोचल्यानंतर दाखवतो तिथे ठीक आहे. लोकांचे काम पाहिजे जेव्हा मोबाईलला पाहिला आपली इकडचे लोक लहान पोरं घेत आहे का मोबाईल नाही पाहिजे जास्त नुसते खेळत पाहिजे. आम्ही एका गावात गेलो. आपल्या इकडची पोटे नुसते मोबाईल करते. इकडची पोटे पण क्रिकेट खेळत. हे वाईट आहे बेल्टा. पाहू शकता तुम्ही किती उंचाट आहे आणि एवढ्या चढावर आपली बाईकवर जर तुम्हाला चढवायची असेल तर तुम्ही डबल सीट जाऊ शकता. सीटर जाणार नाही. आमच्याकडे
त्यांचा काय हाल होता माहित नाही. त्यांनी येत आहे का बघ. तर मित्रांनो, आता आपण माणिकगड फोर्टच्या पायथ्याशी पोहोचलो. इथं एक तिकीट होती, आपण तिथून तिकीट काढलेली आहे आणि आता वरती चढता बघू शकतो. वरती चढता चढता चढायचं नाही, इथे पण खूप आपण आता बाईकने आलो होतो, तिथं पण खूप चढाई होती. इकडे बंदर खूप आहे आणि बाया वगैरे सर्व टुरिस्ट आलेले आहेत. त्यांना त्रास बघू शकता किती चढाई आहे. एंट्री बीट पाहिजे. हो काय म्हणतो प्रदीप? हे पावती चेक करणार हो. तिकीट दाखवा. बघू शकता बंदर इथे खूप हे करून झाले. माझे पण आहे. बघू शकता सर्वजण भिलेले आहे कारण की बंदरांनी यांना खूप त्रास दिलाय. इथूनच सगळे इथून दोरी बांधून चढायचं असेल वर. साला काही वेगळंच नाही का पण एंट्री गेट, फोर्टचा एंट्री गेट आपल्याला दिसलेला आहे. बघू शकता इथे एक ओपन ठेवलेली आहे दुर्गा माची आणि बघू शकता इथचा नजारा काही अलगच आहे. खूपच नगा वेगळा आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर इथून एंटर करणार बघू शकता. हो, तर बघू शकता इथे पायऱ्या आहेत पण सर्व जो मलबा आहे तो खाली घसरलेला आहे. आणि इथून बघू शकता किती निसर्गरम्य असं वातावरण. तर बघू शकता प्राचीन काळात बनलेला हा किल्ला आहे आणि इथे नवीन आर्टिस्टने आपले नाव कोरलेले आहे. म्हणजे जिथं पण जाणार यांची नाव पहिले दिसणार. यायच्या बापान कोरला होतात कागदाला. तर मित्रांनो आपण एंटर केलेला आहे. मागे किल्ला आहे. इथे ॲडव्हेंचरस हे बनलेलं सीटलाईन वगैरे बघू शकता. फोर्टची हे लाईन्स आहे वगैरे जी बॉर्डर असते. याला फेकून आपण खाली येतूनच बघू शकता.
आपण पोचू. आमच्या ह्याच्यात लाईट आहे, तुमच्याकडे मोठा आहे ना भाई. तर मित्रांनो हे कारा सड्डा बे कारा सड्डा. तर मित्रांनो बघू शकता आपले फॅन्स लोक भेटले होते मागे. त्यांनी आपले इंस्टाग्रामचे फॉलोअर्स आहे आणि आपले सबस्क्रायबर पण आहे यूट्यूबवर. त्यांनी पण इथे फिरण्यासाठी आले होते. बघू शकता पावसाळ्याचा हेच एक आहे महत्त्व असतं की बघू शकता पूर्ण झाडं कसे रमलेले आहे. आम्ही गेल्या वेळी आलो होतो त्यावेळी आपल्याला पाहायला नव्हता मिळाला होता हा फोर्ट. अजून आपण हे नाही केलेलं आहे एक्सप्लोर, जस्ट आता सुरुवात झालेली आहे. बघू शकता आपले मित्र समोर झालेले आहे. तर मित्रांनो जेव्हा आपण फर्स्ट टाइम आलो होतो तेव्हा आपण खालूनच गेलो होतो. ते अमरनाथचा जो खाली पार्क दिसलेला होता त्या अमरनाथ पार्कपासूनच आपण वापस गेलो होतो. त्या पार्कचं तुम्हाला व्ह्यू दिलं होतं. आणि आता आपण किल्ल्यावर आलो आहो माणिगड. तर आता इथे पूर्ण एक्सप्लोर करूनच जाणार आहे आपण. तर बघू शकता जो एक हे असतो ज्याच्यावर आपण म्हणजे आपले पहिलेचे जे किल्ले होते आणि जे राजे होते त्यांनी सर्वात वरून आपल्या दुश्मनावर म्हणजे जे काही आपले शत्रू आहे त्यांच्यावर हे करत होते. याच्यावरून त्यांनी देखरेख ठेवत होते. इकडे पाय म्हणलं काय म्हणे हा सगळ्यात उदास बंदर पाहू शकता. तर मित्रांनो ही एक कमान आहे जिथून जे दुश्मन असतात त्यांच्यावर नजर फिरण्यासाठी इथून बनवलेली आहे. तर याच्यामध्ये एक रस्ता पण आहे बघू शकता. या रस्त्यातून असं अंदर गेल्याच्या नंतर पण या कमानीच्या वर चढणार आहोत. बघू शकता इथचा व्ह्यू किती भारी आलेला आहे मागे पण. तर आता आपण खाली निघलो. पुन्हा समोर काय काय आहे ते एक्सप्लोर करणार आहे. चढू नको एकदम. बघू शकता हा किल्ला चढूच नको इथून पोकळ झालेला आहे. बघू शकता समोर पण खूप मोठा रस्ता आहे. आणि हा किल्ला मला वाटते असा राऊंड आहे पूर्ण. जेवढा पण मोठा हा पहाड आहे त्या पहाडाला आपण बनवलेला आहे म्हणून हा खूप मोठा असू शकते. आपण कधी पाहिला नाही, जस्ट फर्स्ट टाइम आलो. अरे अबे तर मला ऍड नाही करता येत ना गाणे म्हणून तोंडाने म्हणता. गौऱ्या झाड झुपात नको असू तू. पाहू शकता जंगलामध्ये किती सारे झाडं आहेत. अबे तर जंगल तर मित्रांनो तुम्हाला पण माहित होतं का जंगलामध्ये झाडं असते सांगून द्या कमेंट मध्ये. ज्यांना माहित नव्हतं जंगलामध्ये झाडं असते तर जंगलामध्ये झाडं आहे. कन्फर्म झालं. अबे झाडामध्ये जंगल आहे.
खाला आहे म्हणून जंगल हा असं म्हण मित्रांनो बघू शकता आता आम्ही चाललेलो आहोत समोर कचरा पाहासाठी म्हणजे किल्ला पाहासाठी. किल्ला काही दिसत नाही, जिथं पाहिलं तिथं झाडच झाड आहे, पुरा जंगली एरिया आहे. आणि या जंगली एरियामध्ये आम्ही जनावर ते म्हणते ना जंगलात जनावर असते ते आम्ही सुरू वाटतं. हो तर हे महाराजाचा किल्ला आहे म्हणते तिथं, पाहू द्या कसं आहे. इथं काहीतरी आहे जे आपण आतापर्यंत एक्सप्लोर नाही केलेलं आहे. शायद हा फोर्टचा हे आहे एंट्रन्स, वरतून आहे. इथून खाली जायचं आहे, लावून जायचं आहे का चालत जायचं माहित नाही. हाँ यार पाऊंगे गौर से देखिए इस इंसान को. ये दूसरा वाला बंदर जो दिखा था काली मुंह का वो है. नहा यार रेनबो रंगीला सद्दा रंगी भी रंगी सद्दा तरडे कोणता बंदर रे पडीन न बे थांबणं. तर मित्रांनो ही विहीर आहे जी पाहासाठी आलो होतो, पण आम्ही विहीर पाहिली नाही. तुम्हाला दाखवून देतो विहीर कशी आहे. तर आपण जवळ जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला दूर दाखवून देतो, कारण की ते गार्ड्स लागलेले आहे आणि खाली पडल्याच्या नंतर वर काढायला पण कोणी येणार नाही. तर मित्रांनो बघू शकता किती उंच उंच पहाड आहे आणि याला कापून इथे कुंड बनवलेलं आहे. हे कुंड आहे इथं, मला वाटते ही विहीर आहे शायद. चला मग इथून रस्ता आता बाहेर निघता आहे, कारण की विहीर खूप झालेलं आहे. अशा रस्त्याने चढतो असेल. दिवा लावासाठी जागा केली का हे. तर मित्रांनो खूप खाली होतं ते, तिथून चढून येता येता आपली हालत खराब झाली. बघू शकता सर्वांचे पाय दुखत आहेत. लेग डे इथंच झालेला आहे. मेरा फलसफा कंधे पे मेरा बस्ता, चला मैं जहाँ ले चला मुझे रास्ता, बूंदों पे नहीं गहरे समंदर पे. ओ, 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 इलाही मेरा जीरा है. एवढं मोठं झाड कोण गंडवलं पाहिजे कोण असं उचलून देखील. बापा बापा हो घरवर बांधत आहे. बघू शकता लाल तोंड्याचा मित्र लाल गांड्या इथं बसलेला आहे. बघू शकता इथे एक कमान पण आहे चढलेली. आपण चढू शकतो शायद या कमानवर चढू. मेंटेनन्स
तर मित्रांनो ही झिप लाईन आहे आणि जास्त मोठी नाही आहे. इथून जस्ट समोर गेलेल्या एका याच्याकडे इथे काम चालू आहे. तर आता इथूनच आपल्याला रिव्हर्स जावं लागेल. तर मित्रांनो झालं आहे आता आपला हा ट्रेक झालेला आहे खतम. माणिगड फोर्ट पाहायला आलो. आता चाललो वापस